खड्यांना लागलेल्या आगीची चौकशी करून संबंधितांना त्वरित भरपाई द्या. आमदार रामदादा बदाने. नेर येथे अज्ञात व्यक्तीने लावली खड्यांना आग. धुळे तालुक्यातील नेर येथील नूरनगर शिवारातील 3 शेतकऱ्यांच्या खड्यांना अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावली. या तिन्ही शेतकऱ्यांच्या खड्यातील चाऱ्यासह धान्य, शेती अवजारे आगीच्या बक्षस्थानी पडली. सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत खड्यातील जनावरे सोडली. यामुळे जीवितहानी टळली असली तरी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आगीची त्वरित चौकशी करावी, यातील दोषींवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या पंचनाम्यानुसार तातडीने भरपाई द्यावी, अशा सूचना धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा बदाने यांनी महसूल विभागाला केली. नेर येथील नूरनगर शिवारात पंडित जगन्नाथ देवरे, प्रवीण भीमराव पाटील व अशोक तानकू भोई यांचे खडे असून आज दुपारी 3च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक खड्यातील चारा व शेतीमालाला आग लावली. खड्यांना आग लागल्याचे निदर्शनास येताच नेरचे माजी सरपंच तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेठ खलाने, वसंत बोरसे, मुरलीधर खलाने, पोलीस पाटील विजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खड्यांतील जनावरे सोडली. या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी तिन्ही शेतकऱ्यांच्या खड्यात साठवलेला चारा, धान्याची पोती व धान्य, शेतीमाल तसेच शेती अवजारे आगीत खाक झाले आहेत. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाने यांनी तातडीने घटनेची माहिती आमदार रामदादा बदाने यांना दिली. आमदार बदाने यांनी त्वरित तहसीलदार अरुण शेवाळे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानीचे पंचनामे करण्यासह संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या. तसेच जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही केली. यानंतर मंडळाधिकारी समाधान पाटील, तलाठी सोनवणे, कोतवाल नाना कोळी यांनी घटनास्थळी जात नुकसानीचे पंचनामे केले. तोपर्यंत ग्रामस्थांनी पाण्याचे टँकर मागून आगीवर नियंत्रण मिळवले होते. आपल्या परिवर्तन 24 न्यूज साठी योगेश कर्नाड, जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी.